मी तर याला म्हटलं होते जाऊ दे बरं, दे सोडून तो हा विषय, जाऊ दे, डोक्याला नको कलय. आणखीन प्रकरण पैसे जाऊन जादा काल जाऊन बसा तिथं बिन उपाशी तापाशी, एवढं कोणी सांगले. जाऊ दे, गेले तर गेले, साहेबांची वाट बघत बसून राहायचं. बसून राहायचं. 30-40 हेल्पाटे झाले असतील पोलीस पोलीस स्टेशनला. स्टेशनला. काय म्हणतात ते म्हणतात मग लावू शोध करू आपण, करता येईल दाखल असंच चालू त्यांचं. गुन्हा दाखल केला का? नाही केला. गुन्हा दाखलच नाही अजून. गुन्हा नाही करायचा, चौकशी करायची. आणि आम्ही हेलपाटे मारतो तोंड जाऊन बुक्क्यांचा मार. म्हणजे तिकडून ती फसवणूक झाली ती वेगळी, आणि इकडे स्टेशनला बसून राहायचं उपाशी. नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपण अनेकदा समाजामध्ये पाहत असतो का शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत आणि त्यातूनच एक नवीन व्यवसाय सुरू होतो का शेतकऱ्यांच्या मुलं जी लग्न वाचून आडलेली आहेत त्यांना हेरायचं आणि त्यांना त्यांच्याशी लग्न करायचं, पैसे घ्यायचे आणि ती जी काय नवरी असते ती 2 दिवस राहते, 1 दिवस राहते आणि पळून जाते. समाजात अनेक घटना या ठिकाणी घडतायत, परंतु लोक लज्जेस्तव किंवा आपलं नाव जाईल, लोक हसतील आपल्याला म्हणून ही कुटुंब फसवणूक होऊन देखील समोर येत नाहीत. काही कुटुंब समोर येतात मनाचं धाडस करून, कारण की समोर आल्यावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं तर बरबादी तर होतेच, परंतु इतर कोणी याच्यामध्ये बळी पडायला नको म्हणून अनेक कुटुंब पुढे येतात. असंच एक कुटुंब आहे, जवळपास 7 महिने झाले या कुटुंबाच्या सोबत तो प्रकार घडलाय. हेलपाटे मारतायत पोलीस स्टेशनमध्ये, पण पोलीस यांची कोणती तक्रार घेत नाहीयेत. तर हे बाहेरचं इकडचं तिकडचं नसून हे आपल्या जुन्नर शहरातलं हा खालचा माळीवाडा हे जे ठिकाण आहे इथलंच हे कुटुंब आहे. हा जो तरुण आहे हा माझ्या शेजारी दिसतोय, याचं नाव संजय बनकर आहे आणि ह्या आई आहेत. आईला हा एकुलता एक मुलगा आहे, बरोबर ना? हो, एकुलता एक मुलगा आहे. आणि हा शिक्षण किती झालं संजय भाऊ? 12वी झाली. 12वी. 12वी. आणि तुमचं वय किती आता? आता 36 वय माझं. 36. आणि शेती किती? शेती थोडी अल्प उदार का आपलं. बर, आता सगळी शेतीवरच करतात? सगळं शेती व्यवसाय आपलं. आईचं तर बाकी सगळं शेतीच चालते, उदरनिर्वाह आपला. आणि वडील? वडील एक्सपायर झालेत. वडील एक्सपायर झालेत, म्हणजे आई आणि तुम्हीच आहात आता. हो. तर मग आता 36 वर्षाचा बहिणी आहेत, 2 त्यांचे लग्न झालेले. हा, म्हणजे मुलगा एकुलता एकच आहे? मुलगा एकच आहे, 2 मुली आहेत, त्यांचं लग्न झाले. तर हे सगळं प्रकार आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आहे, घरी त्यांचं स्वतःच आहे, चांगलं आहे, परंतु लग्न कुठं जमत नाही म्हणून यांनी आसपास अनेकदा लग्नाच्या स्थळाची पाहणी केली, परंतु कुठं शेतकऱ्याचा मुलगा किंवा त्याचं वय जास्त किंवा जमीन कमी, आणि जमीन जरी असली किती पण एकर तरी शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही. तर सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही लग्नासाठी सगळीकडे फिरत होतात, तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून शोधत होतो. किती वर्षापासून स्थळ पाहताय? 4 वर्षापासून, 4-5 वर्षापासून. मग का नकार द्यायची लोक? मुलगा नोकरीला नाही, शेती व्यवसाय म्हणून. आणि मग आता हे जे तुम्ही तर टेन्शन मध्ये असाल, मुलाचं लग्न आता 36 वय म्हणजे अर्ध आयुष्य संपत चाललंय. हो, टेन्शन मध्ये आहेच ना, टेन्शन मध्ये तर असणारच. बाकी काय, आता इतर मुलांचे लग्न होतात. हा, आपल्या मुलाचं नाही झालं म्हणजे करून घ्यायला पाहिजे, त्याकरता आम्ही हे पैसे त्यांना दिले. तर तेच सांगायचंय. तर मग सुरुवातीला ह्या लोकांची भेट कधी झाली तुमची? आमची भेट 11 तारखेला, 11/12/2024 रोजी. कोणाच्या मार्फत झाले हे? आमचे मामा गंभीरे, डॉक्टर गंभीरे, आमच्या मामाचे मित्र डॉक्टर गंभीरे, कोथुळा राहणार कोथुळ गंभीरेवाडी, तिथला डॉक्टर आहेत, गुरांचे जन्माचे डॉक्टर आहेत गंभीरे. त्यांनी आमच्या मामाने हे असं लग्न भाच्याचं करायचंय, असं तू स्थळ बघ कुठंतरी असं त्यांना सांगितलं. तर मामान हे लोक यायचे, जे लग्न जमवलेले लोक होते हे मामाची त्या गंभीरांची इथं नाश्त्यासाठी यायचे. तर मग ते मामांना सांगितलं त्यांनी का ते असे लोक आहेत, अशी मुलगी आहे, लग्न करायचंय, तुम्ही मामांना सांगितलं गंभीरांनी का त्यांना मग इकडे घरी घेऊन या. त्यांच्या मामा म्हणले आमच्या घरी त्यांना आणतो मी, दिवस थांबा तुम्ही घरी आले ते. आणि मग त्या आल्यावर त्यांनी मग तिथं मामाने त्या मुलीला बघितलं, अशी मुलगी. त्यांनी सांगितलं गंभीरांनी का अशी मुलगी आहे, तिला वडील नाही, तिची मावशी आहे, तिची जी आहे शेजारी 2-3 माणसं आहेत तिच्याबरोबर, मामा तिचे सगळे. त्यांना ते थांबले, ते त्यांची बघायचा कार्यक्रम झाला. मग मामाने मला फोन केला 11 तारखेलाच सकाळी 11 डिसेंबरला 12 वाजता. एक मुलगी आहे, तू ये. तुम्ही नका येऊ, आम्ही इकडे येतोय.
माझी बहीण आहे ना पांगरी माथ्यावर, त्यांच्याकडे ते घेऊन आले होते सगळे, त्या मुलीला आणि ते सगळे लोक. आम्हालाच त्यांनी तिकडे बोलवलं पांगरी माथ्यावर. मग आम्ही मुलगी तिकडे गेलो, तिथं बघण्याचा कार्यक्रम झाला, त्या मुलीला बघितलं, मग त्यांनी लगेच तयारी केली, मग ते इकडे आमच्या घरी आले आणि मग पसंत पडली का मुलगी? पसंत पडली ना आम्हाला. किती लोक होती बघा बघीच्या सात कार्यक्रमात? लोक होते, 7. 7 लोक. हो. मग ते काय जात वगैरे काय विचार? नाही, आम्ही त्यांना काहीच विचारलं नाही. नाही, ते त्यांची म्हणते जात माळी कुठली माळीची काय मुलगी माळीची मुलगी म्हणत होते. त्यांनी सांगितलं स्वतःहून का त्याचं आम्ही आडनाव माळी माळी आहेत म्हणून. बोले. आडनाव माळी आमचं. हम्म. तसं काय जातीचं घेणं त्यांना नव्हतं तुम्हाला? नाही नाही नाही. मुलाचं लग्न व्हावं एवढंच फक्त. हा, तेवढंच होतं फक्त. मग आता काय झाली चर्चा तिथं? मुलगा एकाला पसंत पडली? हा, त्यांना तिकडे बोलायला पाठवलं, 5 मिनिटं 10 मिनिटं गेले ते बोलायला. त्यांनी सगळे मग दोघांनी एकमेकाची पसंती कळवली. मग ते म्हणले, मुलगी म्हणली मला मुलगा पसंत आहे, तो मुलगी ती पण म्हणली मला मुलगा पसंत आहे. मग झाले तयार सगळे. काय झालं मग? आज तुम्ही 10 मिनिटं बोलले वैयक्तिक बाहेर जाऊन, मग मी तिला विचारलं का ग, तू असं लग्न करते, काय झालं? ती माझ्या माग कोण नाही, माझी आई फक्त, ती पण आजारी असती असं मला सांगितलं तिने. म्हटलं मग लग्नानंतर तुझ्या आईचं कोण सांभाळून करणार? ती म्हणून ती काळजी घ्यायला बस समोर आहे बरोबर, पण ती पैसे दिले का ती राहीन तिची व्यवस्थित बोली. बरं. मग तुम्ही काय काम करता, किती पैसे कमवता विचारलं का? ते काय नाही विचारलं तिने. ती शांतच होती का? शांत ती होती, आता म्हणायची का माझी आईची तब्येत खराब आहे आणि मग हे लग्न झालं का तिला पैसे मिळाले का ती व्यवस्थित तिचं राहीन, ती व्यवस्थित कोणतरी भाडीने खोली घेऊन राहीन बोली. असं वय किती सांगितलं तिने? तिचं वय तिने 25 वर्ष सांगितलं. 25 वर्षाची पोरगी. आईची तब्येत बरी नसती म्हणून मला लग्न करायचं. हा. बर, मग आता सगळं आले आतमध्ये, त्यांच्या दोघांची पसंत झाली. मग पुढं काय झाली चर्चा? पसंती झाल्यानंतर मग आता लगेच आम्ही याच्या मावशीकडे गेलो होतो पांगरी माथ्यावर. मग ते म्हटले आता आम्हाला सगळी पसंती झाली, सगळं झालं, मग आता कसं काय करायचं? तर मग म्हटलं आता, मग ते बोलले, लोक बोलले का सगळं झालं, सगळी पटापटी झाली, मग आता करून घ्यायचं सगळं. मग ते आमची तयारी नसताना त्यांनी एवढी घाई केली, तर आम्हाला सगळं 7 वाजेपर्यंत सगळं त्यांनी तयारच केलं लग्नाला. पार 11 तारखेला पसंत झाली आणि लग्न आजच लावायचं म्हटलं. लगेच आजच लावायचं बोले आम्हाला लग्न. आम्हाला परत यायला नका लावू, एवढ्या लांब आम्ही पार नाशिकला असतो, त्यामुळं आम्हाला आजच लग्न लावून जायचंय. बरं, मग तर तुम्हाला टेन्शन आलं असेल. मग एका दिवसात लग्न करायचं कसं काय? ठीक आहे. शक्य नाही. पैसे पण नव्हते, आम्ही थोडे पैसे होते बँकेमध्ये, पण इकडून तिकडून गोळा केले पैसे असे, आणि मग हातून त्यांना 2 लाख रुपये करून दिले. हातूच नाही पैसे 2 लाख कशासाठी दिले? मग हेच ना, असं का आम्हाला लग्न करायचंय, आम्हाला जायचंय, आमची परिस्थिती नाही, आम्ही परत येणार नाही, पैसे द्या आणि आम्ही लग्न मुलगी तुमच्या ताब्यात देतो आणि तुम्ही करून घ्या. म्हणजे लग्न करायचं असेल तर आम्हाला पैसे द्यावे हा, लागतील. पैसे हे द्यावे कोण लागतील. म्हटलं? ते सगळे लोक म्हटले. मुलीची मावशी, मामा तिचा, हा, ते म्हणत होते 2 लाख पाहिजे. 2 लाख पाहिजे. मग कुठून आणले पैसे तुम्ही? मग पैसे आमचे आईच्या अकाउंटला होते ना, 1.5 लाख रुपये हा. ते, आणि माझ्या मित्राकडून मी 50 हातच नाही घेतले, आणि तिथे त्यांना संध्याकाळी 2 लाख रुपये कोण त्यांना दिली संध्याकाळच्या टायमाला, 7:30च्या टायमाला, रात्री 10:30 वाजता लग्न लावून आल्यानंतर. लावल्यानंतर. हा. बर, मग आता तुम्ही ठीक आहे म्हटले, काय कमी जास्त नाही केले का? 2 लाख जास्त होता. नाही ना, ते उलट त्याच्यानंतर आम्ही वडजला 9,500 रुपये खर्च ते केला. आमचं ते खर्च झाला. वडजला 9,500 रुपये सगळं ते लिकेपडी सगळं त्यांची विधी सगळं ते करायनंतर तिथं 9,500 रुपये दिले लग्नाला. त्याच्यानंतर त्या मुलीला साडी चोळी घ्यायला तिथं 2,000 रुपये गेले. त्याच्यानंतर परत तिला जुडवी पैंजण घेतले, तिथं 7,000 रुपये गेले. म्हणजे एकंदर खर्च तो 20,000 रुपये झाला. मंगळसूत्र वगैरे? ते मंगळसूत्र खोटं नव्हतं घातलं, ते खोटं ते घातलं. 16 ग्रॅम 10 ग्रॅमचं आपलं काय ग्रॅमचं हा, म्हणजे ते- तात्पुरतं घातलं तर. तात्पुरतं एवढी लगेच परिस्थिती नाही आपली, लगेच आज लगेच कोण एवढं एवढं. कुठं होणार ना? एका यांना स्वतःला पैसे शिकवलं. द्या, मंगळसूत्र द्या, म्हणजे पैंजण आणि ते जोडवे 7,000 अचानक सगळ्या परिस्थिती होई झाली. अचानक एका दिवसामध्ये कुठं होणार? आम्ही नव्हतोच तयार, त्यांनी आम्हाला बळच तयार केलं. बर, मग आता सगळं ते वराड, ती लोक, तुमची गाडी कुठं आले? वडजला. वडजला. वडजला सांगितलं आम्हाला लग्न करायचं. हा. 9,500 रुपये तुम्हीच भरले. भरली आम्हीच भरली. तिथं काय खर्च असेल तो. हा, तिथला लग्न झालं, झालं. सगळं ते साहित्य काय दागिने वगैरे काय असेल असली नकली दिले तुम्ही. आम्ही मग? तसं लावून घरी आलो इकडं. तर ती लोक कुठे गेली? ते लोक जरा वेळ थांबले आणि देडवा नाचवलं आणि निघून गेले. इथं आपल्या घरामध्ये आहे. इथं वाट्यावरती बाहेर समोर काय वाट्यावरती केलं बाहेर? देडवा बिडवा नाचवला, नवरी घरामध्ये घेतली. मग ते पैशाची मोजमापणी केली माझ्या जावेच्या घरामध्ये. मग तिथे पैसे त्यांनी विभागले, ते नंतर विभागले असं जाताना किंवा ते कुठंतरी हे करून म्हणजे 2 लाख त्यांच्या ताब्यात दिले त्यांच्या हा. ताब्यात दिले रात्री. रात्री. मग त्या ज्या मुलीशी तुम्ही ते लग्न केलं
तिचे हावभाव कसे होते? खुश होती का आपली अशी गप होती? नाही, खुश होती ती. खुश होती ती, तिचं हा? काय खुश होती. खुश होती. तिला पैसे मिळाले, तिच्या लोकांना त्याच्यानंतर तिला पण मिळाले, नंतर ती पण तिला पण नंतर- मिळालंच नंतर- असं ना नंतर- मग वाटलं. आता इथं आली सगळी, तो तेडवा नाचवला, तू तुमच्या नातेवाईकाच्या घरी पैसे दिले, तुमच्याकडे व्हिडिओ पण आहे, हो. व्हिडिओ काढून दिला त्यांनी, हा. जमलं. एवढी डेअरिंग त्यांची बघा. आणि मग इथं ती निघून गेली लोक, निघून बरोबर? गेली. हा. जायचे पण पैसे दिले ना तुम्ही त्यांना? नाही, जायची ते परत गेली नंतर ते. असेच बसलेले गोल गोल करून ते पैसे घेताना, त्या बाया बिया असे सगळे बसलेले पैसे घेताना. पैसे देताना तुम्ही आणि मुलगा होता? नाही, नाही. बाकीचे मी नव्हते पैसे माझी देताना. चुलती- माझी जाव, माझी चुलती, माझे मामा मोठे आणि आमचे दाजी मोठे. आणि त्यांचे सगळे लोक हा. असेच घरामध्ये बसून पैसे देऊन टाकले त्यांच्या ताब्यामध्ये. आणि ते पण यांनी व्हिडिओ काढलेले पैसे देताना. गावाचं नाव, पत्ता, त्याचं आधार कार्ड वगैरे घ्यायचं नाही अहो, प्रत्येक? आधार घेतलं कार्ड ना. दिलेले त्यांनी. आधार कार्ड आहे ना माझं. त्या खरं मुलीचं आहे आधार का कार्ड, मुलाचं आईचं आहे, मुलीचं आहे, ते सगळं फ्रॉड आहे. एक पण हे नाही ते. मी ठीक आहे सगळं फेक आहे ते. मी आधार साहेबाला कार्ड दिले त्यांनी, साहेबाला आधार चेक केलं ते कार्ड सगळं दिले, त्यांचे ठीक आहे नाव ते. पण दिले आणि फोन त्यांची नंबर नावं पण जुळत दिले. नाही, त्यांचे नंबर जुळत नाही ते आधार कार्ड. त्यांनी दोन वेळेस फोन केलेला ना, संजूनी त्यांना फोन लावलेला होता. ते मोरे साहेब आहेत ना, त्यांच्याकडे पण यांनी फोन दिला ना, तर बरं बरं, ठीक आहे, नंतर आपण त्या विषयावर. फोन मग केलेला. ठीक आहे, आता हे सगळं ते झालं, ते पैसे दिले, मुलीला इथे ठेवलं, हम्म. ठीक आहे. मग मुलीने काय वगैरे पूजा वगैरे केली का? नाही नाही. नाही, पूजा नाही केली. मग किती दिवस राहिली तरी? ती ती 8 8 दिवस दिवस राहिली. राहिली. पण ती म्हणली मला पूजा करायची नाही, माझा प्रेड आलेला आहे, माझी पाळीची वेळ आलेली आहे, माझी पूजा काय करू नका. आम्ही देवाचं काम आहे म्हटलं, नंतर पूजा बंद केली. आणि त्याच्यानंतर ती 8 दिवसांनी तर निघूनच गेली. पिरियड मुळे समजा पूजा करायची नाही. हम्म. मग आता 8 दिवस ती कशी राहील? आणि चांगली राहत होती व्यवस्थित. स्वयंपाक वगैरे करायची, काम वगैरे करायचं, सगळं करायची ती व्यवस्थित. मला असं कोणाला शंका येत नाही, नसणार शंका आलीच एखाद्याला. तुमच्याशी कशी बोलायची? चांगली बोलायची. सगळं पार तुमचा नवरा सगळं नात करायची, पार सगळं व्यवस्थित दाखवायची. लाजायची हो का? हा, सगळंच पार सेम पार. पण ते आपल्याला असं पुढे माहित नाही असं कुठं गोष्ट काय घडणार आहे म्हणून. मग आता हे 8 दिवस व्यवस्थित गेले हा. आणि तुम्ही हेच घरी हा, इथंच- राय बाहेर, इथंच- तुम्ही इथंच. सगळे खुश का? खुश बा, आता काय, आता मुलगी चालली म्हटलं खुश होणारच. खुश होणारच, आम्ही सगळे खुश होतो. चला, माझ्या मुलाला शेवटी जे तुमची इच्छा होती हा, पूर्ण ते झाली. झालं. मुलगी चांगली होती ती, पण तिला कशी काय बुद्धी आली आपल्याला काय माहिती आता. मग आता मी थोडा अवघड प्रश्न विचारतोय. मग तिच्यासोबत तुम्ही काय वगैरे काय फिजिकल रिलेशन वगैरे काय? काहीच होऊन दिलं तिने, रिलेशन होऊन दिलं नाही मला माझं. का? काय माहिती काय ती मला वाटलं जाऊन द्यायची, एखाद्याला लगेच इच्छा नाही होत काय गोष्टी करायची. थांब द्या, आज उद्या बघता येईल तेव्हाच मन होईल बरं, तेव्हा. आधी 4 दिवस ठीक आहे, पिरियड आहे. मग आज आधी ती म्हणत होती ना पिरियड आहे म्हणून. मग ती 4 दिवस राहिली ना तेवढी. 4 दिवसात ती पळून गेली. मग 8 दिवशी पळून गेली ती ना. म्हणजे 8 दिवस थांबली ना? थांबली ती. मग ती काय म्हणायची नाही मला नाही नाही काय? करायचं नाही, मला काही गोष्टी करायच्या नाही. मग तुम्ही एकत्र म्हणजे हा, झोपत होते का एकत्र. बाजूला? नाही एकत्र होती. हात पण लावून देत नव्हते? नव्हती हात लावून देत होती. काहीच नाही? नाही. मग तुम्ही थोडं मला विचार- शंका त्याची आलती, पण मी म्हटलं आता 2 दिवसांनी आपण कोणाला तरी सांगूया गोष्टी असं. पण तेवढं 3 वारा म्हटलं 2 दिवसात बघू जरा, लगेच एखाद्याची इच्छा होत नाही काही गोष्टी करायची. आपण कोणाला सांगूया गोष्टी जरा व्यवस्थित करून. तुम्हाला वाटलं असेल नवीन आहे, घाबरत नवीन, असेल. हा, जरा घाबरत असेल असं. तर माझं वाटतच ना. नंतर शंका आली. नंतर शंका मला यायला लागली, हे जरा काहीतरी वेगळं चित्र आहे जरा. मोबाईल होता का तिच्याकडे? हो, मग बोलत ना. अहो, तिला माई म्हटली अगोदर मोबाईल नाही तिच्याकडं, झालं ना सगळं, तर ती म्हणली तिच्याकडे मोबाईल काही नाहीये. आणि नंतर बघत होतो हिच्याकडे तर मोबाईल पण आलाय. म्हटलं हिच्याकडे मोबाईल नव्हता, ते लोक बोलले ना, आता कुठून आला मोबाईल. आता नेऊन गेले ते मोबाईल लोक त्यांना. हा, हा. मी म्हटलं, जाताना तिच्याकडे मोबाईल दिला, नाही तर तिच्याकडे अगोदर मोबाईल नव्हता. कसा होता? साधा का साधा. नाही, आपल्यासारखा मोबाईल होता असा. इंटरनेट होता असं साधा, पण जुन्यातला होता. कॅमेरा हा. कॅमेरा आणि ती टॉयलेटला जायची ना, तर मोबाईल तिथं काढून ठेवायची. तर संजू म्हटला का आम्ही बघतो चेक करून मोबाईल तिचा, तर तिच्या तिने मोबाईल लॉक password करून होता. ठेवायची ती. पासवर्ड सांगत होती मला मोबाईलचा. पासवर्ड होता मोबाईल. तुम्ही विचारलं का पासवर्ड? हा, पासवर्ड तिला विचारत होती. पासवर्ड ती नाही सांगत नव्हती. पासवर्ड काय म्हटली ना का नाही? पासवर्ड मी नाही सांगणार. टाकून गेली त्याच्यावर. ती म्हणली कशा लागतोय, कशासाठी लागतो पासवर्ड, असं मला बोलायची. माझा विश्वास नाही का? हा, माझ्या सुद्धा नाही का असं बोलायची. हा, बघितलं होतं आणि चेक करून मोबाईल, तर तिने आहे ना दिला नाही ते मोबाईल. नंतर ना ती लपून ठेवायची. ती बाहेर जायची ना बोलायला, तर आम्ही काय म्हणलो नको जाऊ बाहेर, कशाला लोकांना देखत बोलते, आपल्या घरामध्ये बोल ना. शेजारी बाजारांकडे जायची का? नाही नाही. मग शेजारची लोक आली पाहुणी, मग कशी बोलायची व्यवस्थित एकदम? हा. मग आता या मावशी सांगतात का ती बाहेर जाऊन फोनवर बोलायची. हम्म. मग हे किती दिवसापासून स्टार्ट झालं? हे 5-6 दिवसापासून स्टार्ट
4थ्या 5व्या दिवशी. हा आणि कधी जायची का बाहेर अशी? हा मग आपलं जेवण झालं 9:30 वाजता. मग आम्हाला वाटलं फिरते ना जेवण 5 आता आपल्याला वाटलं माया असती ना, आपण प्रेमाने, आता आपल्याला पण मुली आहेत म्हटलं, हिला बोलायची आईची आठवण येत असं तर बोलू द्या ना, आपण कशाला रोखवायचं म्हटलं. पण तिचं सततच फोन चालू झाला म्हटलं आता हिचं वेगळंच प्रकरण दिसतंय. आणि मग आम्ही त्याच्यानंतर थोडं म्हणलं 2-3 दिवसांनी आपण काहीतरी याच्यावर चर्चा काढू, तर तेवढ्यात ती गेली पण निघून. निघून गेली हे कसं कळलं? ते आमचं आम्ही 2 शेतात गेलतो सकाळी. संध्याकाळी 4 वाजता आमचा भावाचा मुलगा आला शाळेतून. त्यांनी येतं ते बघितलं की अहो, आमचा दोन घरचा माणसं व्यवसाय आहे ना, शेती दोन आपल्यानंतर दोन म्हटलं. माणसं येत होते. तर त्यांनी गाडी बसून ती काकी चाललीत बोलली, एखादी गाडी बसून गेली पळून बोलली. मग तेव्हा सांगत तिथून पळत पळत ते दप्तर घेऊन असंच माग आला शेतामध्ये. काकी पळून पळून गेली? गेलीत. मग दरवाजे बिरवाजे सगळं उघडं ठेवून पळाली. असंच गेली कुठं. असं आम्ही तर- तुम्हाला संशय होता की जाईल म्हणून? काय तर नाही. संशय काहीच नव्हतं. किती जणांबरोबर पळून गेली ती? एकटा चालता का? 2 जण 2 जण माणसं. होते. एक पुढे हेल्मेट घातला होता आणि एक माग बसला होता. 2 माणूस आणि ही मध्ये बसली आगीमध्ये बसलीत गायब? गायब. मग जे माणसं बरोबर लग्न करायला होते ना, त्यांच्यातलेच असतील ते लोक. हम्म त्यांना रस्ते वगैरे कसे काय त्यांनाच माहित ना? माहिती जे जमाल होते ना, ते त्यांच्यातलेच असणार तो तेच माणूस. लोक येतात नाही आला ते परत. तिच्या याच्यावर तुम्ही बरंचसं सगळं घर सोडून जात होते, मग घरात चेक केलं काय केलं नाही? ना? नाही काय काय नाही नाही नेलं. सगळं. आम्ही बघितलं, कपाट सगळं चेक केलं, साड्या वगैरे काय काय होतं ते सगळं आहे तसंच आहे. फक्त ह्या कोणाऱ्यामध्ये तिला 2 गाऊन आणले होते नवीन, आणि माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळे त्यांना ड्रेस साडी वगैरे आणली होती, ते पण तसंच होतं. बाकी सगळं तसंच होतं, काहीच नाही नेलेलं तिने. फक्त ते नवीन गाऊन आणि ड्रेस नेले 2, बाकी काय नाही नेलं. ते आपण जे नेलं तेच बोलायला पाहिजे, खोटं कशाला बोलायचं ना. मग ही सगळी तर बातमी सगळीकडे तुमच्या गल्लीत पसरली. मग मग लय लाजल्यासारखं वाटत असं. मग काय सांगायचं आता, पैसे देऊन सगळं करून सगळं लाजिरवाणी झालं. ते नसतं झालं ना तर बरं झालं असतं, काय अवघड प्रश्न झाला. सगळी म्हणजे चर्चा आपण किती होती ना, आपले पैसे बदनामी जाऊन झाली ना आपण आपली. सगळे पैसे जाऊन आपली बदनामी बदनामी झाली. झाली नावाची. पैसे गेले, बायको बदनामी, गेली. बायको गेली, बदनामी झाली. तिन्ही गोष्टी घडल्या त्या मग माणसाला. लोक सारखे विचारत असेल काय झालं, तर हा, सांगता पण येत नसतं. सांगता येत अहो, नाही ते आता असं. झालं म्हणजे काही लोकांना कसं म्हणायला होतं, अहो तुमची पूजा होणार होती कधी आहे, पूजा होणार होती कधी आहे. मुद्दाम. मुद्दाम, आम्हाला मुद्दाम. लग्नाला तर नाही बोलवलं, पण पूजेला पण नाही बोलवलं तुम्ही. पूजा कधी करायची? आता आम्ही काय सांगणार त्यांना, पूजा कधी करायची ते? आम्ही म्हटलं करायची पूजा नवरी तिकडून जाऊन आल्यावर. हसताय पण खूप त्रास होत असेल मग तुमच्या आता मनाला. बोलायचं काय? अहो त्याच्यामुळं मी टेन्शन मध्ये आजारी पडले. मग कसे डॉक्टर की मी आता सुद्धा माझ्या गोळ्या औषध त्या बघा तिथं आहेत. हात पडली जाय दिवशी. मी तर हो का, माझ्या हाताला गाठ आली, याचं ऑपरेशन करायचंय बघा, ऐका, याचं ऑपरेशन करायचंय. मग कशी डॉक्टरची माझी ट्रीटमेंट चालू आहे आता सध्या. टेन्शनमुळेच, नाही तर काहीच टेन्शन नव्हतं. आम्ही मस्तपैकी खात पित होतो, सुखाने करत होतो. शेतामध्ये काही ना आम्हाला पैसे मिळतात, व्यवस्थित आमचं सगळं चाललं होतं. पण हे टेन्शन प्रकरण मध्ये वाढल्यामुळं मला आजारच झाला. मी आता शेतात पण जात नाही, तोच जातो. तोंड दाखवायची लाज वाटते. आता काय होऊन गेलेली गोष्ट आहे ते, तर मग आपण आपल्याला लाजायचा काय विषय नाही. नाही, ते काय जाणीवपूर्वक तुम्ही हम्म, कोणी हे केलं केलं नाही. नाही. आम्ही आणि ते- मग तुम्ही धाव घेतली सर्वप्रथम, तुम्ही मामाला वगैरे सांगितलं, गंभीरे मामा आहे ना तुमची, गंभीरेंनीच ही लोक ओळखीची आणली ना. मग मामाला विचारलं असेल तुम्ही, मामा असं असं झालंय, पोरगी गायब आहे. मग मामा म्हणतो थांबा मी त्यांचा तपास काढतो, कुठे बघतो त्यांना भेटतो. पण ते काय तिकडं ते त्या पत्त्यावर जाऊन आली, भेटली तिथे काय भेटते, पत्ते भेटलीच नाही तिथे. तो बरं पळाली तिथून ती. मामाला माहित नाही कोण मामाला होती. कुठून गंभीरांना माहित होतं, पण गंभीर म्हटली ते जाऊन आले तिथे. नाही तर- मामाचं नाव काय तुमच्या? राजेंद्र घेते. आणि गंभीर कोणी? गंभीर मामांचा मित्र आहे. औषधाचं जनावराचा डॉक्टर येतो वाटतं, मला गुरांचा असं गुरांचा वाटतंय. डॉक्टर अकोल्याला? अकोल्याला नाही, इथं कोथरूड कोथरूडच्या मिरची. तिथं खेडेगाव आहे, गंभीरवाडी. गंभीरेवाडी, म्हणजे असं सातेवाडी गंभीरेवाडी म्हणजे असं या असतात ठिकाणी ना. असं आहे, गीते नावाचे गृहस्थ या त्या परिसरात राहतात. हे यांचे मामा आहेत ते गीते, आणि त्या गीतेंचं एक दुसरा गंभीर माणूस आहे, त्या गंभीरेने नाही, मुलगी दाखवली. घडवलं. नाही तर आम्ही कशाला मग केलं? मग त्या गेला गंभीरला विचारलं, गंभीर काय म्हणतात? गंभीर म्हणतो तुम्ही त्यांना हे करा, त्यांचे फोन लावून घ्या, त्यांचे गुण बघा, त्यांचं मोबाईल ट्रेस करा. ती ठीक आहे, करू आम्ही, ते पण ते तुमची आणि त्याची ओळख कशी काय विचारलं तुम्ही? जाणलं तेच नसेल. तो म्हणला आमचे मागे द्यायचे, मला माहित नाही बोले. माझे मंडळी कोण त्यांनी 5,000 रुपये नेले त्या लोकांनी बोले, हातूच नाही ती बाईनी अजून आणून दिले नाही बोले. म्हणलं ठीक आहे, मग तुम्हाला असं लोक आमच्या कसलं आणलेलं आहे असं लोकांना म्हणलं तुम्ही हे लोक तुम्हाला माहित होते असे निघणारे. तुम्ही गेले कुठं? पोलीस स्टेशनला जुन्नरच्या. हो. काय म्हटले साहेब? साहेब म्हणतात म्हणजे 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.
आताची नाही. साहेब म्हणतात ते तो चालूच आहे प्रकरण सगळं. आणि साहेब तुम्ही गेले का असं असं झालंय का साहेब, माझं लग्नाचं मी झालं पहिले- जाऊन फसवणूक झाली मग हा मी फसवून झाली म्हटलं साहेब माझी लग्नाची. साहेब म्हटले काय नाही आपण दाखल करून घेऊ. अजून त्यांनी दाखल केलं नाही. आणि मी पहिले मी बिसिंग कंप्लेंट दिली. नंतर मग मला वकील साहेब भेटले. वकील साहेबांनी मला 16/1 आम्ही अर्ज दिला. 16/1 झाला 2025 आम्ही अर्ज दिला. यांच्यावर अशी फसवणुकीचा दावा गुन्हा दाखल करून घ्या साहेब. पण आजपर्यंत काय त्यांनी दाखल केलं नाही. रोज किती हेलपाटे टाळ झाले? माझी जवळ आता जवळ 30-40 हेलपाटे झाले असतील पोलीस पोलीस स्टेशनला. स्टेशनला. काय म्हणतात ते? ते काय म्हणतात दाखवलं? मग लावू शोध करू आपण करता येईल दाखल असंच चालू त्यांचं. गुन्हा दाखल करायचा नाही. नाही आता बरोबर. काल गेलो ते म्हणले पीपी पाठवा. पीपी वरती आता पाठवले ते प्रकरण आमचं तिकडे मंजूर होऊन आली का मग त्याचे दाखल करणं म्हणते. आता करतात का नाही करतात ते माहित नाही. कमाल आहे. मी तर याला म्हटलं होते जाऊ दे मला दे सोडून तो विषय, जाऊ दे डोक्याला नको कलय. आणखीन प्रकरण पैसे जाऊनचे जाऊन जा 10 वेळा काल जाऊन बसा तिथं बिन उपाशी तापाशी एवढं कोणी सांगले. जाऊ दे गेले ते गेले, दे साहेबांची सोडून. वाट बघत बसून राहायचे. बसून राहायचं. खरंय. आता माग एक मॅडम आल्या होत्या DYSP म्हणून. DYSP मॅडम को आम्ही गेलो. DYSP मॅडम म्हटल्या तुम्ही ते पोलिसांना त्यांनी सांगितलं त्या साहेबांना त्यांनी तुम्ही जा कोणीतरी जा तिकडं नाशिकला आणि त्यांची चौकशी करून या. हे काय गेलेच नाही कोणी चौकशी करायला. पण गुन्हा दाखल केला का? केला नाही केला. गुन्हा दाखलच नाही अजून. गुन्हा नाही करायचा आणि काहीच- चौकशी काहीच नाही करायची. करायचं. आणि आम्ही हेलपाटे मारतो तिथे तोंड जायचं जाऊन नाही. बुक्क्यांचा मार. हा, असं- म्हणजे असं. तिकडून ती फसवणूक झाली ती वेगळी. आणि इकडे पोलीस स्टेशनला बसून राहायचं, उपाशी तापाशी. ते वेगळं. तर हे युवक आपल्याला आज भेटले होते. अत्यंत अशी भावूक करणारी. म्हणजे आता हे जे बोलतायत म्हणजे व्यवस्थित या मावशी बोलतायत. आणि कसा एखादा माणूस हे तरी मला दिसतात का बुवा अजून तरी हे झाले किंवा जास्त 6 महिने झाल्यामुळं कम्फर्टेबल आताशी झाले असतील. परंतु एखाद्याचं आयुष्य अशा पद्धतीने बर्बाद केलेलं आहे. त्यांचे जे काय पैसे काय घास वगैरे विकतात ते बरोबर आहे ना. हो, घास विकतो आम्ही. किती महिन्याला मिळतात? काय महिन्याला 10,000 मिळतात. 10,000 रुपये मिळत असतील. बघा 10,000 रुपये. त्या लोकांचे 2 लाख रुपये गेलेत. म्हणजे कष्टाचे पैसे तर गेले. गेले. हा तेच ना. आता त्या मुलाला दुसरी मुलगीच परत अवघड विषय. त्या बाईने त्याला फसवणूक केली. त्याच्या म्हणजे ज्या अंतर्मनाला जी काही इजा झाली असेल ती कधी न भरून येणारी. आणि आता पोलिसांना नक्की काय अडचण आहे का? माझी जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलिसांना माझी अशी विनंती आहे की हे जे सगळे सांगतायत त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत सगळं आहे. तर मग आपण गुन्हा का दाखल करत नाही साहेब? आजपर्यंत 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला. अजून जर ह्या व्यक्तींची अशी हेळसांड होत असेल तर किती म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये. आता ह्या मावशी म्हणतात की आम्हीच विषय सोडून दिलाय. किती वेळा जायचं उपाशी तापाशी तिथं बसायचा. तर माझी आता आपले नवीन PI आलेले आहेत. म्हणजे पूर्वी होता त्यात मध्यंतरी दुसऱ्या मॅडम आल्या होत्या. त्यांनी पण त्यांना काय न्याय दिला नाही. अवचर साहेब आहेत तर त्यांना आमची जुन्नर टाइमची विनंती आहे. अवचर साहेब गुन्हा इतका गंभीर स्वरूपाचा आहे. मग आपल्या पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये याचा सर्वप्रथम आपण यांना धीर द्यावा आणि यांचा जो काही गुन्हा आहे तो गुन्हा दाखल करावा. आणि हे जे भामटे आहेत यांनी काय आता ही लोक समोर आलेत तक्रार करायला आणि लोक येतच नाहीत इज्जत जायला नको म्हणून. तर त्या सगळं आरोपी ती जी बाई असतील ते 7-8 लोक असतील ह्या सगळ्यांच्या मुसक्या एकदा आवळा. कारण की यांनी हेच नाही तर हे अजूनही अनेक लोकांची यांनी फसवणूक केली असेल. तर अवचर साहेब त्वरित याची दखल घेतील आणि आजच ही बातमी प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच लगेचच्या लगेच गुन्हा दाखल करून घेतील अशी आम्हाला तरी अवचर साहेबांकडून अपेक्षा आहे. तरी समाजातल्या सर्व लोकांना आमची विनंती आहे की हे फोटो बघा, हे व्हिडिओ बघा. ती ह्याच्यामध्ये ही आहे, ही जी तरुणी आहे ही ती नवरी आहे. हिचा फोटो नीट तुम्ही बारकाईने पहा. अजून ही जी लोक आहेत ही सर्कल केलेली ही तिचे साथीदार ही टोळी आहे. हे कुठेही दिसले तरी इथं पोलीस ठाण्यामधला कळवा. हे आरोपी आहेत. हे उद्या एखाद्या ठिकाणी गेले तर पहिले यांचे फोटो बघा आणि यांची माहिती काढा. आणि कुणीही या लोकांना फसू नका. आणि ह्या टोळीकडून आता मी हे जे फोटो दाखवतोय ह्या टोळीकडून इतर कोणाची फसवणूक झाली असेल तर तातडीने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करा. कारण की आज तुमच्या आयुष्याशी त्यांनी जे खेळ केलाय तसा इतर लोकांच्या आयुष्याशी करायला नको.
खूप अपेक्षा आहे किरण अवचर साहेबांकडून. त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा. जुन्नर टाइम्स जुन्नर.